दिवसाची सुरुवात ज्या सामन्यानं झाली होती आणि आजच्या दिवसाचा शेवट देखील त्याच सामन्यानं आपल्याला पाहायला मिळतो आहे। डू ऑर डाय मॅच मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आहे बॅटर। मंगेश कोळंबे आणि नितेश ही जोडी मैदानामध्ये आहे। तर पहिले षटक घेऊन आलाय कडावचा सुपरस्टार नितू माळी। पहिलाच बॉल यॉर्कर या वेळेला खोदून काढत असताना पहिल्या बॉलवरती एक धाव अर्जित केली गेली आहे। थ्रो खराब होता परंतु पाठीमागे घेऊन बॅकअप देत असताना मंगेश कोळंबे आणि नितेश तिखंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। खरं तर नितेश तिखंडे यांच्या वडिलांच्या नावानं हा संघ मैदानामध्ये खेळतोय, स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11 टीम। या दोन संघाच्या मध्ये आपण पहिली मॅच पाहिली होती। पहिला सामना जिंकला होता ध्रुवी एंटरप्राइजेस संघानं आणि त्या सामन्यामध्ये स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11 संघाला परास्त केलं होतं आणि आता दुसरा सामना देखील त्यांच्यामध्ये पाहायला मिळतोय। ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर टाकलेला बॉल, पंच वाईड बॉल दाखवत असताना नितू माळी 20-21 वर्षाचा हा खेळाडू आहे। बदलापूरच्या टुर्नामेंटमध्ये एक ऐतिहासिक ओव्हर टाकणारा खेळाडू आहे। 6 बॉलमध्ये एक धाव वाचवण्याचा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहे। तो पहिलं षटक घेऊन आलाय। फुलटॉस बॉल हवेमध्ये, नो बॉलचा इशारा आलाय। चांगला त्या ठिकाणी झेल टिपला गेला होता परंतु दैव बलवत्तर म्हणावं लागेल। नितेश तिखंडेला मात्र संधी मिळते आणि या बॉलवरती येते ती एक धाव। पहिला बॉलवरती सिंगल, दुसरा वाईड बॉल, तिसरा नो बॉल आहे आणि फ्री हिटचा देखील इशारा करण्यात आलाय। एकूण धावसंख्या झाली आहे ती 4। नितू माळी पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। 3 विकेट घेतल्या होत्या, 7 बॉलमध्ये 3 विकेट घेणारा नितू आता मात्र थोडासा महागडा। खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा बॉल चांगला डिलिव्हर्ड केला परंतु या बॉलवरती फक्त एकच धाव मिळते। चांगली बॉलिंग पाहायला मिळते। 2 खराब चेंडू टाकल्यानंतर चांगला कमबॅक नितूचा आपल्याला पाहायला मिळतोय। अतिशय महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय। KPLच्या 8व्या सीझनमध्ये दोन्ही टीमला जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं असेल। एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि एक खेळाडू डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय। आज थोडंसं दिशा मात्र हरवलाय या सामन्यामध्ये। मानसिक संतुलन शांत ठेवावं लागेल, कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, एकाग्र चित्तेनं गोलंदाजी करावी लागेल नितू माळीला। दुसऱ्या बाजूला 2 कॅचेस ड्रॉप केले गेले, 2 कॅचेस पकडल्या होत्या परंतु नो बॉल आणि फ्री हिट त्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला। एकूण 6 धावा धावफलकावरती आहेत। एक खेळाडू आहे चांदईचा, एक खेळाडू आहे गणेगावचा। हा देखील वाईड बॉल। आतापर्यंत 2 लीगल चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत आणि 4 एक्स्ट्रा बॉल आपल्याला पाहायला मिळालेत। 6 चेंडू नितूच्या माध्यमातून टाकले गेलेत। सात धावा धावफलकावरती आहेत। उर्ध विकेटनं नितू तयार। चांगला बॉल, आता मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळाला। टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल। अगदी कडावचा खेळाडू आहे, चांदईचा खेळाडू आहे, त्याचबरोबरीनं गणेगावचा खेळाडू आहे। कडाव परिसरातील हे सगळे खेळाडू 7 धावा धावफलकावरती आहेत। एकाच परिसरातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। बऱ्याच वेळेला ते एकत्र खेळलेले आहेत। चांगला खेळ एकमेकांचा ठाऊक आहे। चांगला फडका, क्रॅकिंग असा कव्हर ड्राईव्ह गोळीच्या वेगानं जातोय, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या मॅच मधला पहिला चौकार येतोय। व्यावसायिक खेळाडूप्रमाणे फटका मारतो ना तसा फटका पाहायला मिळाला। नितेश तिखंडेच्या बॅटमधून बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या मधून 4 धावा पाहायला मिळाल्या।
या वेळेला जबरदस्त स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना नितेश तिखंडेच्या बॅटमधून येतोय लगातार किती स्ट्रॉंग आहे नितेश तिखंडे आणि ज्या फटकेबाजीसाठी तो ओळखला जातो ना ती फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना यावेळेला चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. नितू माळी मागच्या मॅचचा हिरो या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरलाय. या ओव्हरमध्ये त्यानं 15 धावा खर्च केल्यात. दोन ताकदवान संघामधला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या मॅचमध्ये ध्रुवी एंटरप्राइजेस संघाची धारदार गोलंदाजी आपण पाहिली होती, भेदक गोलंदाजी आपण पाहिली होती. स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11 संघाला अगदी चारी मुंड्या चित केलं होतं, परंतु या मॅचमध्ये काय कॉन्फिडन्सनं उतरलाय स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11 संघ आणि जबरदस्त खेळ त्यांचा पाहायला मिळतो आहे. आपण म्हणतो ना वेल बिगॅन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात बरंच काही निर्भर करत असते आणि ती चांगली सुरुवात करून देत असताना नितेश तिखंडे टीमचा महत्त्वाचा खेळाडू ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे योगेश बदे या गोलंदाजाच्या हातामध्ये. जय ताडोबा कळम संघाकडून खेळणारा हा खेळाडू आहे योगेश बदे. कळम एक्सप्रेस गोलंदाजीसाठी येतोय. चांगला खेळाडू आहे आणि पहिल्या मॅचमध्ये त्यानं देखील 3 विकेट पटकावल्या होत्या. त्याच्या वाट्याला षटक देण्यात आलंय. तेज तरार बॉल हलक्या हाताने खेळलाय. मिडॉनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. सुपर 10 साठी कोणता संघ क्वालिफाय होणार या सामन्यामध्ये निकाल आपल्याला स्पष्ट होईल. या अगोदर RR फाउंडेशन टीमनं जबरदस्त संघर्ष केला. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि अमोल भोईरच्या नेतृत्वाखाली सुपर 10 साठी क्वालिफाय झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काय कमिटमेंट दिली होती. या अगोदर खरं तर बॉलकडे तो पाहत राहिला, बॉलला बघत राहिला आणि तदनंतर मात्र त्यानं प्रयत्न केला. लास्ट मोमेंटला बॉलवरती डाईव्ह मारली, झेप घेतली, परंतु तो बॉलला कव्हर करू शकला नाही आहे. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो आहे खेळपट्टीवरती राहिलेला बॉल आणि कशा रीतीने डाईव्ह मारली. ही कमिटमेंट आहे. हे ग्रामीण खेळाडूंचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम आहे, क्रिकेटवरती असलेलं श्रद्धा आहे, क्रिकेटवरती असलेलं त्यांचं डेडिकेशन आहे आणि ते सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत असतं. खराब बॉल खूप बाहेर ठेवला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत बॅटर आणि त्यामध्ये ते बीट झालेत. वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव स्कोरबोर्डवरती येते. 16 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. फिल्डिंग जर आपण पाहिली, पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू असताना डीप कव्हर, लॉंग ऑन आणि मिड विकेट असे 3 खेळाडू पाहायला मिळतात. बॅकफुटवरून कट केला, बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी आहे. नितू चांगली फिल्डिंग करत असताना आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. 18 धावा आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. समोरच्या रिजन मध्ये ताकदीचा वापर, कॅप्टन अभि देवगरेच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन मंगेश कोळंबे. बॅक टू द पॅव्हेलियन. ठोक डीजे. खारीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेलू गावचा हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे
18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि योगेशचे चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते। योगेश बदे कळम एक्सप्रेस वेगवान गोलंदाजी करतोय, वेगावरती सवार होऊन गोलंदाजी करतोय आणि एक महत्त्वाची विकेट देखील त्याला मिळाली आहे। ओव्हर द विकेटनं चांगली बॉलिंग करत असताना योगेश पोटा फटका खेचण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, उलटा जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु आवाक्याच्या बाहेर चेंडू होता, सेफली लँड देखील झाला आणि या चेंडूवरती मिळतात अक्षय खारीकला 2 धावा। मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते, दोन संघांच्या दरम्यानचा चांगला संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे। दोन्ही टीमकडे चांगली बॅटिंग आहे, चांगली बॉलिंग लाईनअप आहे आणि पहिल्या मॅचमध्ये बॉलिंग करणाऱ्या ध्रुवी एंटरप्राइजेस संघाची आपण धारदार गोलंदाजी पाहिली होती, परंतु आता मात्र या गोलंदाजीच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळते। पंचांकडे अपील केलं गेलं, अपील फेटाळत असताना पंच आणि लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव येते। 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 21 धावा स्कोरबोर्डवरती आहेत। कर्जत प्रीमियर लीग 2025 8व्या पर्वामध्ये उमरोली गावचा सुपुत्र कुमार साहिल भगवान लोंगले यांनी ISPL मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं जाहीर सत्कार या खेळाडूचा करण्यात येणार आहे। टेप बॉलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा आणि 9 मॅचमध्ये 12 विकेट या गोलंदाजाच्या नावावरती आहेत। भारतामधील एक चांगला बॅटर अभिषेक कुमार धाल्लोर याला देखील बाद केल्यानंतर त्यानं केलेला जल्लोष आणि ती रील्स देखील आपण यूट्यूबवरती व्हायरल होताना इन्स्टावरती पाहतो आहे। त्या साहिलला आपण 16 तारखेला या मैदानावरती सन्मानित करणार आहोत। 2 ओव्हरचा खेळ संपलाय, मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते। खरं तर आता हवेमधील गारवा कमी होत चाललाय, थंडीचं प्रमाण कमी होत चाललंय, उष्णता वाढत चालली आहे आणि खेळाडू मात्र स्वतःला हायड्रेट ठेवतात। उष्माघात डिहायड्रेशनपासून स्वतःला रोखण्यासाठी वारंवार पाण्याची मागणी मैदानामध्ये होत असते आणि मैदानामध्ये पाणी पुरवत असताना आमचे खेळाडू 2 ओव्हरनंतर 21 धावा आहेत 10.50च्या ॲव्हरेजनं आणि नयन मुंडे या खेळाडूला आपण पाहतो आहे। नयन वावळोलीचा खेळाडू आहे, जय भवानी वावळोली संघाकडून सातत्यानं तो क्रिकेट खेळत असतो। अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही नयनला पाहिलं, एक शांत स्वभावाचा हा खेळाडू आहे, मनानं अतिशय चांगला आहे, साधा आहे। आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये नेहमी त्याचं सपोर्ट लाभत असायचं। 12वा प्रतिनिधी म्हणून त्याने बऱ्याच वेळेला बॉल बॉय म्हणून काम पाहिलं आहे, पण अलीकडच्या काळामध्ये वावळोली संघाचा हा उगवता सितारा चांगली कामगिरी करताना आपल्याला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतो आहे। नयन मुंडे पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी त्याची राहिली आहे, त्याच्या वाट्याला निर्णायक षटक आलंय आणि चांगला चेंडू त्याच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केला जातो आहे। अक्षय खारीक आहे, एक चांगला खेळाडू आहे, शेलू संघाकडून नेहमी मोठे फटके खेळताना आपण याला पाहिलंय, परंतु आता चांगली बॅटिंग करावी लागेल आणि नितेश तिखंडे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे, ज्याच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले। डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावत खेचलेला फटका, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्रयत्न अपुरा पडला आणि लॉंग ऑफला क्लिअर करत येतोय पहिला षटकार अक्षय खारीकच्या बॅटमधून। चांगली लावणी आमच्या डीजे ऑपरेटरने ऐकवली। नरेश तुपे, आमचे महेश तुपे आणि पीपी साऊंड यांचं चांगलं वर्क या ठिकाणी पाहायला मिळतंय। षटकार आलाय नयन मुंडेच्या विरोधामध्ये, एकूण धावसंख्या झाली आहे 27, 27 धावा आणि कल्पेश मात्र त्या ठिकाणी कानमंत्र देत असताना नयनला, कल्पेश नयन एकमेकांशी संवाद साधतायत। एक सिनियर खेळाडू जो असतो ना त्याच्याकडून हेच अपेक्षित असतं, एक यंग खेळाडू असतो, नवीन खेळाडू असतो, त्याला वेळोवेळी मोटिवेट करणं, ज्या ज्या वेळेला त्याच्याकडनं चुकी होते त्या त्या वेळेला त्याला समजावून सांगणं हे फार महत्त्वाचं असतं आणि कल्पेशच्या माध्यमातून तेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। एकूण धावसंख्या 27 आहे, मैदानामध्ये चेंडूची मागणी केली जाते। या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आम्हाला चेंडू पुरस्कृत करण्यात आलेत।
करण धस यांच्याकडून संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आम्हाला चेंडू स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 ऑन बोर्ड. चांगला बॉल, कल्पेश यांना कान मंत्र दिला होता. चांगला चेंडू देखील पाहायला मिळाला आणि कॅच मात्र मिस होतीये. खरं तर पाठीमागच्या बाजूला ज्या वेळेला एज लागते ना आणि बॉल जसा फ्लाय होतो ना, त्यावेळेला बॉल एक अतिरिक्त स्वरूपाची गती प्राप्त होते आणि हे बॉल जज करणं थोडंसं डिफिकल्ट असतं. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतोय शरीरापासून दूर टाकलेला बॉल कल्पेशनं उडी मारून अडवण्याचा प्रयत्न केला आणि झेल मात्र मिस केला गेलाय. नयन कमबॅक करतोय. बॅकफुटवरून बॉलला टॉस केलंय. कव्हर्सला फिल्डर आहे, त्या ठिकाणी स्किड झाले, परंतु काय दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. जय धुळे वासरेखोंडा परिसरातील हा खेळाडू, बीड गावचा सुपुत्र. दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्याची पाहायला मिळते आणि या चेंडूवरती मिळत आहेत त्या 2 धावा. 29 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय खारीक मोठे फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्याला माहिती आहे करो या मरोची परिस्थिती आहे आणि मोठे स्ट्रोक खेळले गेले पाहिजेत. पाठीमागच्या बाजूला डोक्याचा वापर करतोय, अक्कल लढवतोय, शक्कल लढवतोय, जागा बनवत बॉलला खेचतोय. डीप फाईन लेग बाउंड्री चौकार होता. जागा बनवून शप्पल होऊन खेचलेला फटका. खरं तर जोखीम होती या फटक्यामध्ये. शप्पल होऊन अशा पद्धतीचे बॉल खेचणं खरं तर कठीण काम आहे, कारण जर चेंडू मिस झाला तर विकेट जाण्याचा संभव असतो. आपण म्हणतो ना डरेंगे. आणि या चेंडूवरती मिळतात ते 4 धावा. एकूण धावसंख्या होती ती 33 रन स्कोरबोर्डवरती. नयन थोडासा एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळतोय. 12 धावा त्याच्या विरोधामध्ये खेचल्या गेल्यात 3री ओव्हर प्रगतीपथावरती असताना. चांगला संघर्ष पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम ताकदवान आहेत. दोन्ही टीममध्ये कर्जत तालुक्यातील चुनिंदा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बॉलिंग करणाऱ्या टीमचा विचार केला तर भिसेगावपासून कळंबपर्यंत कर्जतच्या 4ही बाजूनं चुनिंदा खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात. आणि या अगोदर आपण योगेश बदे कळंब एक्सप्रेसला चांगली गोलंदाजी करताना पाहिलं. नयन मुंडेच्या विरोधामध्ये आक्रमण. 12 धावा स्कोरबोर्डवरती. अक्षय खारीक शेलूचा खेळाडू आहे, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना. बीट केलंय. चांगला चेंडू शेवटच्या क्षणाला पूर्णपणे थांबवलं बॅटरला. 3 ओव्हर नंतर 33 धावा धावफलकावरती आहेत. थर्टी रन स्कोरबोर्डवरती आहेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या. 33 धावा झालेल्या आहेत. अक्षय खारीक 14 वरती खेळतोय. नितेश तिखंडे 10 वरती खेळतोय. योगेश बदे आता गोलंदाजीला आलाय. स्वतःचं हे दुसरं षटक आहे. संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय. अभिची एक चांगली रणनीती आहे. स्ट्रायकर बॉलरला नितूला त्यांना पुन्हा वापरलं नाही. त्यानं योगेशवरती पुन्हा विश्वास दाखवला. पहिली ओव्हरमध्ये फक्त 5 धावा देणारा योगेशला वापरलंय आणि एक चांगली रणनीती अभि देवगरेकडून आपण सातत्यानं पाहत असतो. एक मॅचवर्ड कॅप्टन आहे, परिपक्व कॅप्टन आहे आणि बऱ्याच वेळेला आपल्या शिवशक्ती कडाव संघाला त्यानं बरेचसे विजय मिळवून दिलेले आहेत. या वेळेला समोर खेचलाय. अभि त्या ठिकाणी आहे, परंतु चेंडू जातोय साइड स्क्रीनच्या वरून. नितेश तिखंडे ठोकतोय षटकार.
नितेश तिकंडेनं स्वागत केलं षटकारानं योगेश बदेचं. चांगला फटका, शरीरापासून दुरून खेळलाय, लांबून खेळलाय, एकच धाव मिळते. हे चांगलं क्रिकेट आहे. खराब चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचं, चांगल्या चेंडूला सिंगल डबल्समध्ये कन्वर्ट करायचं, हे चांगलं तंत्र या ठिकाणी अवलंबलं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. धावफलक हलता ठेवण्याचं काम करतायत. 20 बॉलमध्ये 40 धावा झाल्यात आणि चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बीट केली जाते. चांगला बॉल योगेशचा, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघतोय. कल्पेश विकेटकीपर आहे आणि डॉट बॉल आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या मॅचमध्ये खरं तर पूर्णपणे बीट केलं होतं, चारी मुंड्यात चित केलं होतं आणि त्या पराभवानंतर काय कॉन्फिडन्सनं उतरला आहे मैदानामध्ये स्वर्गीय रोहिदास तिकंडे स्मृती 11 संघ. एक चांगला आत्मविश्वास, मागचा सामना त्यांनी जिंकलाय आणि त्या आत्मविश्वासामध्ये आता पुन्हा वाढ झाली आहे आणि या मॅचमध्ये तो दिसून येतोय आपल्याला. काय फटका खेचलाय, अगदी सौंदर्य दाखवतोय. या रखरखत्या उन्हामध्ये प्रेक्षकांना एंटरटेन करतोय आणि हा सुपला पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे स्कूप करत असताना दिलशान स्टाईलनं बॉलला पाठवलंय. 4 धावांसाठी चौकार. अक्षय खारीक सगळ्यांची मनं जिंकतोय. 18 वरती खेळतोय. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आहे आणि हा कमबॅक फार महत्त्वाचा होता योगेशसाठी. योगेशकडे ते कौशल्य आहे. बॉलला थोडंसं समोर ठेवलं, बाहेर वळवलं, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये बॅटर बेट देखील झाला. शेवटचा सामना आहे. अगदी 3:10 झाली आहेत. वेळेनुसार सगळे सामने सुरू आहेत. वेळेचा सदुपयोग केला जातो आणि शिस्त, खेळाडूंचे डिसिप्लिन देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये गेली 7 वर्ष आणि या 8व्या वर्षामध्ये देखील पाहायला मिळते. एकच धाव. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरमध्ये एकूण धावसंख्या झाली आहे ती 45. 4 ओव्हरमध्ये 45 धावा आहेत. 11.25च्या ॲव्हरेजनं या धावा जमा केल्या गेल्यात. शेवटच्या 2 ओव्हर बाकी आहेत. निकेशजी आहेत आमच्या समवेत आणि हे 5वं षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये 10-15 धावा जर आल्या तर निश्चित रूपानं 75-80 पर्यंत जाण्याचा बॅटिंग करणारी टीम प्रयत्न करेल आणि या ओव्हरमध्ये या बॅटर्सला जर रोखलं गेलं तर मात्र 60च्या आतमध्ये रोखण्याची एक संधी उत्पन्न होऊ शकते, संधी निर्माण होऊ शकते बॉलिंग करणाऱ्या ध्रुव एंटरप्राइजेस संघासाठी. चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिला बॅटर बाद झाला होता मंगेश कोळंबे, तदनंतर पूर्णपणे सावरलं ते या 2 फलंदाजांनी. अक्षय खारीक 19 वरती खेळतोय. नितेश तिखंडे संघातील एक महत्त्वपूर्ण खेळाडू 17 वरती खेळतोय आणि 45 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. टीम हर्डल आपण पाहतोय. ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव संघाची टीम हर्डल आपल्याला पाहायला मिळते. सगळे खेळाडू एकमेकांशी संवाद करतायत, त्या ठिकाणी कम्युनिकेशन पाहायला मिळतं आहे आणि आपण बॅटिंग करणाऱ्या टीममधून पाहतोय त्यांच्या खेम्यामधून एक खेळाडू देखील त्या ठिकाणी गेलेला आहे. 45 धावा स्कोरबोर्डवरती. विशू बोराडे, निखिलजी राऊत, अनिकेतजी देवगरे आणि बकासूर बैलाचे मारक सचिन घरत यांनी पुरस्कृत केलेला ध्रुवी एंटरप्राइजेस संघ आपण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूनं संजयजी कोळंबे, विक्रमजी थोरवे, महेशजी हडप आणि मनोजजी जाधव यांनी पुरस्कृत केलेला स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11 संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. अभि देवगरे जो कॅप्टन आहे ध्रुवी एंटरप्राइजेस टीमचा, त्याला आपण स्क्रीनवरती पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूनं वैभव थेर हा स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11 टीमला लीड करतोय. मागच्या मॅचमध्ये वैभव सलामीला आले होते, 1 डाऊनला आले होते, परंतु वैभव थोडेसे इंजर्ड आहेत. मागच्या मॅचमध्ये बॉलिंग करत असताना थोडीशी दुखापत झाली, तदनंतर चांगली बॅटिंग देखील त्यांनी केली, परंतु आता मात्र ते खेम्यामध्ये आहेत
आणि त्यांचे हे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. चांगली ओव्हर टाकावी लागणार आहे. कुणाल बोराडे आहे गोलंदाजीसाठी, त्याच्यासमोर 2 सेट बॅटरचं आव्हान आहे. जे 2 बॅटर मैदानावरती सेट झालेले आहेत, खेळपट्टीला अगदी चिटकून बसलेले आहेत, त्याचं आव्हान असेल कुणाल समोर. कुणाल शिरसे विलेज एंडकडून गोलंदाजीला सज्ज होत असताना पहिला बॉल या वेळेला मिड विकेटमध्ये खेचलाय. गॅप बरीच मोठी आहे आणि चेंडूला पाठवलंय अक्षय खारिकनं 4 धावांसाठी. फलकावरती झाल्यात. सुरुवातीलाच म्हटलं होतं बॅटर सेट आहेत, बराच वेळ खेळपट्टीवरती ते थांबलेले आहेत. चेंडू त्यांना फुटबॉलसारखा दिसायला लागलाय आणि ही ओव्हर फार महत्त्वाची आहे. बॉलिंग करणाऱ्या टीमला या बॅटर्सला रोखायचं आहे, विकेट घेण्याची गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूनं या ओव्हर्समध्ये जितक्या चांगल्या धावा येतील ना बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, तितकं मोठं आव्हान ते प्रतिस्पर्धी संघासमोर सेट करू शकतील. ताकदीचा वापर केला जातोय, टायमिंग प्रॉपर नाही आहे. लॉंगॉनला अभि उभा आहे टीमचा कॅप्टन आणि या चेंडूवरती मिळते ती एकच धाव. 50 धावा, धावांचं अर्धशतक पूर्ण होतोय बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय रोहिदास तिकंडे स्मृती 11 टीमचं. शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये कर्जत प्रीमियर लीग पर्व 8वं. एक दिमागदार क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतोय. पाठीमागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट काय फटका सजवलाय, जमिनीला ग्राउंडला गुदगुल्या करत घरंगळत चेंडू जातोय आमच्या टॉस बॉक्सच्या दिशेनं आणि दमदार अशी KPL बाउंड्री. ओढलं, 2 बाउंड्री झाल्यात कुणालच्या विरोधामध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, ही विनाशकारी विपरीत बुद्धी आहे. सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण वाऱ्याचा वेग थोडासा उलटा आहे. त्या वेगाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये बॅटर बीट देखील होत आहेत. कुणालसाठी कमबॅक करणारा, कॉन्फिडन्स वाढवणारा हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग, समोर बॉलला टाकलं. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करतायत बॅटर आणि 2 चेंडू डॉट आलेले आहेत. कुणाल बोराडे चांगली बॉलिंग करत असताना 3 बॉलवरती थोडासा महागडा जरूर ठरला होता, परंतु लगातार 2 डॉट बॉल देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. 54 धावा धावफलकावरती आहेत. चांगला संघर्ष दोन्ही बाजूने केला जातोय, विचार करून बॉलिंग केली जाते आणि तितक्याच ताकदीचे फटके देखील पाहायला मिळत आहेत. पाठीमागच्या बाजूला चोरटी धाव, डायरेक्ट थ्रो झाला असता तर कदाचित नितेश तिखंडेला परत यावं लागलं असतं. चांगली बॉलिंग कुणालची, शेवटच्या क्षणाला देर आहे, दुरुस्त आहे. चांगली बॉलिंग करत असताना 10 धावा त्यानं खर्च केल्या. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 55 धावा धावफलकावरती लागल्यात. 11च्या ॲव्हरेजनं 55 धावा आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. यांना जर लगातार 3 षटकार लगावले तर तमनाथचे प्रफुल्लजी भोईर याचकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलंय. 5 ओव्हरमध्ये 55 धावा आहेत. अभिला आपण स्क्रीनवरती पाहतोय आणि नितू माळीला आता बॉलिंगसाठी आणलंय. अभिची एक चांगली रणनीती पाहायला मिळते. स्ट्रायकर बॉलरला पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग दिली आणि तो थोडासा महागडा ठरला आणि त्याला स्लॉग ओव्हरसाठी, डेथ ओव्हरसाठी राखून ठेवलं. एक चांगला बॉलर बॉलिंगसाठी येतो आहे आणि तितकेच चांगले 2 सेट झालेला बॅटर त्याच्या समोर आहे. बॅट आणि बॉल, चेंडू आणि फळी या 2 अस्त्रांच्या दरम्यान
क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती एक जबरदस्त युद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये रंगलं जाणार. ओव्हर द विकेटनं नितू तयार. नितूचा पहिलाच बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर कल्पेशच्या हातामध्ये जातो आहे. आशाभूत अशा नजरेनं बॅटर पाहत राहिला. लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर बोटांची जादू पाहायला मिळाली. नितूचं हेच तर खरं वैशिष्ट्य आहे. बोटं फिरवत असतो बॉलवरती, बोटं रोल करत असतो आणि ते नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतं. शेवटचे 5 चेंडू, मोठी मॅच, करूया मरो डू ऑर डाय सिच्युएशन. चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या चेंडूवरती येत आहेत त्या 4 धावा. कमांड डीजे. होती त्या ठिकाणी तब्बल 3 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळाल्या आणि एकूण धावसंख्या झाली आहे ती 59. या बॅटरला रोखायचं कसं हा प्रश्न आता आहे गोलंदाजी करणाऱ्या ध्रुवी एंटरप्राइजेस संघाच्या बाजूनं. नितू चांगला बॉलर आहे आणि तितकाच चांगला बॅटर नितेश तिखंडे बॅटिंग करतोय. यावेळेला पुलचा पटका, क्षेत्ररक्षक आहे जयवंत धुळे, ऑस्ट्रेलियन स्टाईलनं बॉलला कॅरी करतोय आणि दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. आदरणीय प्रफुल्लजी भोईर, उद्योजक जगतातलं आणखी एक नाव या ठिकाणी उपस्थित होत आहे. त्यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. प्रफुल्लजी भोईर, आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नितूला विकेट मिळाली आहे आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. 14 बॉलमध्ये 26 धावांवरती बाद झाला तो नितेश तिखंडे आणि नवीन बॅट्समन टीमचा कॅप्टन वैभव आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्क्रीनवरती पाहतोय कल्पेश आणि अभि त्या ठिकाणी संवाद साधतायत नितूसोबत. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये नितू, अभि, कल्पेश हे एकाच गावातील खेळाडू आहेत. ग्रामीण क्रिकेट एकत्र खेळतात आणि चांगलं कम्युनिकेशन आहे आणि तो संवाद आपल्याला पाहायला मिळाला. कल्पेशनं या अगोदर नयन मुंडेला देखील चांगल्या टिप्स दिल्या होत्या आणि तदनंतर तो यशस्वी देखील ठरला होता. एक चांगला बॅटर आता नितूच्या समोर आहे. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे नितेश. बाद झाल्यानंतर वैभव थेर. चांगला बॉल, अगदी वाईडिश असा बॉल पाहायला मिळाला नितू आणि बॅट्समन बॉल या ठिकाणी सोडला होता. शफल झाले होते बॅटर, खरं तर शफल झाले होते, बाहेर आले होते, त्याच्यामुळे हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग नितूच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेग कटर वेट केला, लास्ट मोमेंटला विथ द स्पिन विथ द कट खेळलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती मिळते ती एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे आणि नितेश होतो या चेंडूवरती धावबाद. माफ करा, वैभव बाद झालेला आहे. वैभव या चेंडूवरती धावचित स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. हा आणखीन एक झटका बसलाय आणि शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल. रॉनी आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक स्टायलिश खेळाडू रॉनी मराडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल बाकी आहे. एकूण धावसंख्या आहे ती 60 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे या सत्रामधील आणि या चेंडूवरती तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आली आहे. रिटर्न क्रीजचा नो बॉल चेक करण्यासाठी हा डिसिजन पंचांकडे रेफर करण्यात आला आहे. आपण पाहतो नेहमी पॉपिंग क्रीज, बॉलिंग क्रीज, रिटर्न क्रीज
आणि स्पर्श रिटर्न क्रीजला झालाय का हे मात्र चेक केलं जाईल. पॉपिंग क्रीजच्या अगदी बाहेरून बॉल डिलिव्हर्ड करत होता नीतू. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय करणजी दास यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्याच समेत आदरणीय अक्षयजी लोभी यांचं सुद्धा आगमन झालंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. फेअर डिलिव्हरी आहे आणि हा दरम्यान वाईड बॉलचा इशारा आलाय. खूप वाईड होता कारण बॉल डिलिव्हर्ड करताना पाय हवेमध्ये होता. डिलिव्हर्ड करत असताना पाय पूर्णपणे एअरमध्ये होता, त्यानं त्या ठिकाणी लँड केला नव्हता आणि वाईड बॉल आहे. योग्य अशी अंपायरिंग आपण पाहतोय. यावेळेला आमचे कोळी सर आहेत, धनंजय कोळी सर. कर्नाटकमधली एक मोठी स्पर्धा नुकतीच ते कव्हर करून आलेले आहेत आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. 61 धावा झालेल्या आहेत, 61 रन स्कोरबोर्डवरती. आणि या चेंडूवरती बॅटर होतोय धावबाद. पहिलं सत्र संपलंय. 61 धावा बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय रोहिदास तिकंडे स्मृती 11 संघानं जमा केल्यात आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट सेट करण्यात आलेला आहे ध्रुवे एंटरप्राइजेस कडाव संघासमोर 62 या धावसंख्येचं. आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. आणखीन एक उद्योजक जगतातली त्यांची नवीन ओळख गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्धीस येते. बासष्ट धावांचा टार्गेट आहे ध्रुवे एंटरप्राइजेस संघासमोर आणि KPLच्या 8व्या पर्वामध्ये आम्हाला समालोचन करण्यासाठी इन्व्हाइट केलं. त्याबद्दल अध्यक्ष अभिषेकजी गायकर असतील, राजेशदादा मोडक असतील, देवा भोईर असतील आणि त्याचबरोबरीनं आमचे मित्र अभिषेक देवगरे असतील, संपूर्ण टेनिस कमिटीचं आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. आपण ऐकणार आहोत नवी मुंबईचा एक दर्जेदार आवाज निलेशजी मर्डेकर सर कोपरखैरणे यांना आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी लोभी सर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याच दरम्यानच्या संपूर्ण दिवस आपण आवाज ऐकला. अतिशय गोडवाणी कालापूरची ही धगधगती तोप अर्थातच सूरजजी हातमोडे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.
धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात, मराठीतला एक चौकचा चांगला आवाज, अर्थात सूरज हातमोडे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. त्यानंतर तुम्ही मुख्य व्यासपीठावर आवाज ऐकत आहात. आमचे सिनियर समालोचक संदीप बोराटे सरांचा आवाज तुम्ही मुख्य व्यासपीठावरतून ऐकत आहात. वळूया मैदानात दिशेने आणि पाहूया आजच्या दिवसातली अंतिम मॅच आणि शेवटचं सत्र आपल्या समोर येईल. एका बाजूला नाणेफेकीचा कौल झाला आणि हा नाणेफेकीचा कौल जिंकला टीम ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव्या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं आणि बॅटिंग करताना त्यांनी बनवले किती धावा 61. आता ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव्या टीमला बनवायच्या आहेत धावा 62. येणारे बॉल आहेत 36. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे, ज्याच्यावरती आहे फार मोठा दारोमदारी स्ट्रायकरची जोडी आहे. टीम ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव्या टीमने प्रथमतः गोलंदाजी केली. आता त्यांना बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये याच टीमची आघाडीची जोडी आलेली आहे, ज्या जोडीवरती दारोमदार एका बाजूला कल्पेश, दुसऱ्या बाजूला अभि. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला षटक क्रमांक 1 साठी आता वैभव थेर पहिला बॉल टाकतील. 62 धावा 36 बॉल असं रंगलं जाईल या मॅचचं रणकंदन. रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा. कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 चा दिवस 4. पहिल्या बॉलच्या पाठीमागे आलीये पहिली वहिली धाव. वैभव थेरेंनी पहिला बॉल संयमाने टाकला, थोडंसं पुढे ठेवला आणि तोच बॉल अगदी कल्पकतेने खेळला. कल्पेशांनी त्या बॉलच्या पाठीमागे 1 धाव पूर्ण केली. अभि देवघरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रारंभिक जोडीमध्ये बॉलर तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क इथे चांगल्या पद्धतीने होऊ शकला नाही. आला तो निर्धाव बॉल, वेग होता, बॉलच्या पाठीमागे उसळी होती. हा डॉट बॉल आहे. गोलंदाजीमध्ये जे काही मिश्रण आहे ते आज अंमलात आणावे लागेल. प्रत्येक बॉल तुम्ही वेगळ्या प्रकारे टाकू शकता, तसं प्रत्येक बॉल तुम्ही वेगळ्या प्रकारे खेळू शकता. म्हणजे क्रिकेटमध्ये बरेचसे पर्याय तुमच्याकडे उपलब्ध असतात. तुम्ही प्रत्येक बॉल वेगळ्या प्रकारे टाकू शकता, तुम्ही प्रत्येक बॉलवरती वेगळ्या धाडणीचा फटका खेळू शकता. हे क्रिकेट आहे. 2 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 1 धाव. अभि तयार. आक्रमण केलंय, फ्लॅट फटका निघालाय सीमारेषा पलीकडे, बॉल सीमा पार, धावा मितीलचा आलाय तो एक रुबाबदार षटकार. पूर्णतः फटक्यामध्ये होता परफेक्शन. एक फ्लॅट फटका सीमारेषा पलीकडे गेला, सरळ 6 धाब्यांसाठी. अभि देवघरे यांच्या बॅटमधून हा एक लाजवाब फटका आला आणि बॉलने मिड विकेट सीमारेषा तोडली. सरळ 6 धाब्यांसाठी धावसंख्येचा पाठलाग करताना हा फटका फार महत्वाचा होता. एका बाजूला वैभव थेर पाठीमागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, परंतु याही मॅच मध्ये नावाप्रमाणे आज खेळ करावा लागेल. तुम्ही पाठीमागे काय केले लोक लक्षात ठेवता, तुम्ही या मॅच मध्ये काय करताय. प्रत्यक्षात पाठीराखे पाहत असतात आणि तुमच्याकडून अपेक्षा वाढलेली असती आणि अभि स्ट्रायकरला तयार होत आहेत. गुडगा टेकून हा फटका मैदानाच्या डाव्या बाजूला खेळला. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल. 1 पेक्षा अधिक काही मिळणार नाही. स्ट्राइक रोटेट केले, स्कोर बोर्डला बिझी ठेवलं. एका बाजूला कल्पेश, एका बाजूला अभि ही जोडी आहे ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव्या टीम कडून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. एका बाजूला स्वर्गीय रोहिदास शिखंडे 11 या टीम कडून वैभव थेर पुन्हा तयार होतील. 4 बॉल टाकले, 8 धावा खर्च केल्या, अद्याप एकही गडी बाद करू शकले नाही. संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहे आणि ते पहिलं यश कोणत्या बॉलवरती मिळेल. हा बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला कल्पेश तयार. आक्रमण केलंय, समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये.
बॉल साइड स्क्रीनच्या बाजूने सीमारेषा पलीकडे तडक फडक बेधडक कडक आलाय. या बॉल वरती षटकार. बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली भाई. अभी ये भी कहा पीछे रहने वाले. दोन्ही बाजूने आक्रमण. समोरच्या बाजूला खेळलेला अनोख्या अंदाजामध्ये बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला. सरळ 6 धावेंसाठी कल्पेश. एका बाजूला अभी, एका बाजूला वादळ, एका बाजूला सुनामी, एका बाजूला समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी. याचा झंझावात. क्षेत्ररक्षक आहे. दीपला बॉल वरती येतील. अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय संघासाठी. काही धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. समय सूचकता, हजर जबाबीपणा या गोष्टींना फार मोठं महत्व आहे. वेळेप्रसंगी तुम्ही निर्णय कोणता घेता. बॉल चांगल्या प्रकारे अडवला. धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत तब्बल 3. 62 धावसंख्येचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या या षटकाचा चांगलाच समाचार घेतलाय. आणि या ओव्हरमध्ये तब्बल कुठलेले आहेत धावा 17. म्हणजे इथून पुढे आता 5 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि विजयासाठी इथून पुढे आता बनवाव्या लागतील ते समीकरण, ते धावसंख्येचं गुणोत्तर आपण मांडूया ते नव्याने. म्हणजे 30 बॉल 45 धावेंची गरज आहे. सीमारेषेलगत जो बॉल अडवलाय तो त्याची पाहणी केली जाईल आणि त्यासाठी रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे आणि त्याची पडताळणी केली जाईल. सीमारेषेलगत बॉल कशा प्रकारे अडवलेला आहे. ग्रामीण टेनिस.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. पर्व क्रमांक 8 आणि आज आम्हालाही पर्व क्रमांक 8 साठी या स्पर्धेचं घटक होण्याची संधी ज्यांनी निर्माण करून दिली ती संपूर्ण आयोजन समितीची कमिटी असेल, सर्व पदाधिकारी असतील किंवा समालोचक टीम असेल, सेफ आहे. योग्य रीतीने बॉल अडवलेला आहे. सर्वच घटकांचं, खेळाडूंचं तितकंच मनपूर्वक आभार मानलं पाहिजे कारण पहिल्यांदा या विभागामध्ये संधी मिळाली समालोचन करण्याची. त्यासाठी कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन कमिटीचं मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळी आणि पाहूया या मॅचची रंगत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. एका बाजूला 17 धाबा आलेल्या आहेत. अद्यापही विकेट मिळाली नाहीये. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 या टीमला. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत आता आदित्य बडेकर यांच्या हाती बॉल. बॉल आला, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न कट केला होता. गोलंदाजाच्या वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न केला परंतु या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये कोणतीही धाव. क्षेत्ररक्षणाची विवरचना जर तुम्ही पाहिली ना तर यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टीरक्षक आहेत. शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, गली आहे, पॉइंट आहे. म्हणजे हे काय जे जाळं आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू, मिड ऑफला खेळाडू, सी कॉर्नरला, लॉंग ऑनला आणि वाईडिश लॉंग ऑफला. पायांचा वापर समोरच्या बाजूला 2 क्षेत्ररक्षकांच्या आहे. मधी साइड स्क्रीनला चिरणारा एक जबरदस्त फटका सीमारेषा पार. या बॉल वरती गेलाय बॅटने वार. बॉल फटक्यामध्ये पदर आली ते चांगलं होतं. फुटवर्क चांगला होता. टायमिंगचा अगदी योग्य वापर होता. साइड स्क्रीनला चिरणार हा षटकार होता. पुन्हा पायांचा वापर. डीपला प्रोटेक्शन नाहीये. खेळाडू धावतात बॉलच्या संरक्षणासाठी. वेगाने गेले परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा तोडली. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून आणखीन एक बॉल सीमा पार. धावा मिळतात 4. आलाय धावसंख्या वाढवणारा चौकार. पर्यंत 10 धावा कुठलेल्या आहेत आणि खास करून कल्पेशांनी बॅटिंग जबरदस्त केली. 6 बॉल खेळलेले आहेत. 20 वरती बॅटिंग करत आहेत. एका बाजूला आदित्य यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे. 3 बॉल टाकले त्याच्यामधले 2 बॉल महागडे, 1 बॉल चांगला. चांगली गोलंदाजी आज करावी लागेल. बॉलर तयार. खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला कारण बॉलही त्याच प्रकारचा होता. आपल्या भात्यातून एक चांगलं अस्त्र बाहेर काढलं. प्रत्येक गोलंदाजाकडे एक प्रमुख अस्त्र असतं ना, त्या अस्त्राचं नाव आहे यॉर्कर बॉल आणि त्याचीच पूर्तता इथे केली आहे आदित्य बडेकर यांनी. यॉर्कर मध्ये काही प्रकार आहेत. एक पारंपरिक यॉर्कर जो यष्ट्यांचा वेध घेतो, एक वाईड यॉर्कर, एक स्लोअर वन यॉर्कर, एक स्विंगिंग यॉर्कर. म्हणजे असे काही यॉर्करचे बॉल तुम्ही टाकू शकता. त्याच्यातला एक पारंपरिक यॉर्करचा बॉल. डॉट. बॉलर तयार. अंगाला भेदणारा बॉल.
सुरुवातीचे काही बॉल जरूर महागडे होते, परंतु यानंतरचे काही बॉल निश्चित चांगले आहेत, मनोबल वाढवणारे आहेत. भले यशस्वी होण्याची खात्री असो किंवा नसो, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा ही आपल्या जवळ नेहमी असली पाहिजे आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपलं भविष्य आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत मध्ये शोधा. आयुष्यामध्ये कधीही कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे या मॅच मध्ये मेहनत तर मोठी घ्यावीच लागेल. बॉलर पुन्हा तयार. आदित्य आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला, बॉलवरती येतील. एकच सिंगल धाव घेऊन स्ट्राईक कल्पेश आपल्याकडे ठेवतील. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 62 धावांचा पाठलाग करताना धाव फलकावरती आलेले धावा 28. म्हणजे इथून पुढे आता पंचांकडे दाद मागितल्याने हो तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय रेफर केलाय. इथे हा बॉल टीम ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव्या टीमला अडचणीमध्ये आणू शकतात का, तर याची पडताळणी सुरू आहे. कारण असं वाटलं की सहजरित्या एक धाव धावून इथे पूर्ण केली जाईल, परंतु प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय का याची पडताळणी सुरू आहे, पाहणी सुरू आहे. ग्रामीण टेनिस .in कुणाल आणि त्यांची संपूर्ण टीम जोडली गेलेली आहे आणि फलंदाज सेफ आहे. म्हणजे इथून पुढे आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 36. हे समीकरण शिल्लक राहिलंय. देऊया आपण डीजे मास्टरांना संधी आणि ऐकूया. 28 आहेत, बनवायच्या आहेत 34, येणारे बॉल 24. येणारे बॉल आहेत आता 24 आणि 24 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी धाबा बनवायच्या आहेत 34. हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलेलं आहे. जितूंगा मैं ये खुद से वादा करो, जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो, तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. आणि हे इरादे आज मजबूत ठेवावे लागतील. एका बाजूला 34 धावांचा पाठलाग तर एका बाजूला बचाव. ओव्हर नंबर 3 साठी पुन्हा एकदा पर्याय निवडलाय वैभव थेर, जे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये ओसंडून धावा खर्च केल्या, परंतु या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल डॉट येतोय. जबरदस्त बॉल टाकलाय स्ट्रायकर एंडला कल्पेश. खेळण्याचा प्रयत्न जागेवरतून फसलाय. नाखुश आहेत आपल्या फटक्यावरती, कारण त्यांना या बॉलवरती एक मोठा फटका पॉइंट मध्ये खेळायचा होता, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही. आला तो डॉट. वैभव पहिला बॉल चमकदार टाकतायत. पुन्हा तयार. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा बॉल टाकला जाईल. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा खेळ संपलेला आहे. खुलं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल. एक डीप पॉइंटला खेळाडू आहेत, लॉंग ऑफ लॉंग ऑनला, सी कॉर्नरला आणि एक खेळाडू मिड विकेटला आहे 30 यार्ड. वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज कल्पेश इथे माघारी आणि कॅच पकडलाय संघ मालकांनी. महाराज थोरवे त्यांनी ही कॅच पकडलेली आहे. संघ मालकही आहेत आणि कीर्तनकारही आहेत आणि त्यांनी हा झेल पकडलेला आहे. संघाच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांनी पकडलेला हा झेल अप्रतिम होता, कारण पहिल्या विकेटची नितांत गरज होती. टीम गोलंदाजी करताना स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 या टीमला पहिले सुयश प्राप्त करून दिले वैभव थेर यांनी आणि पहिला धक्का लागला एका बाजूला ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव्या टीमला. कल्पेश आउट होऊन आता गेलेले आहेत माघारी, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता अभि देवघर यांच्या सोबतीला बॅटिंगसाठी जय धुळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूला वैभव यांच्या गोलंदाजीचा बोलबाला आता सुरू झालाय. 2 बॉल टाकले, एकही धाव दिली नाहीये.
अंगाला भेदणारा बॉल, पंचांकडे केली स्ट्रॉंग अपील, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि 2 धाबा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केलेल्या आहेत. लेग बाईटच्या या धाबा आहेत असं पंचांनी इथे कळवलेलं आहे. 2 धाबा आपण स्कोअर बोर्ड मध्ये जोडूया. पण वैभव ज्यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी आले त्यावेळेस त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 17 खर्च केल्या होत्या. आता या 3 बॉलमध्ये अवघ्या धाबा त्यांनी 2 खर्च केलेल्या आहेत. म्हणजे वैभव यांनी केलं काय, पाठीमागे माझ्या बरोबर घडलं काय याचा मला विचार करायचा नाहीये, पुढे मला चांगलं काय करता येईल ना याचाच प्रयत्न त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. वैभव थेर चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये करतायत. अजूनही 3 शिल्लक बॉल चांगले टाकावे लागतील. एका बाजूला जय धुळे बॅटिंगमध्ये आहेत तर एका बाजूला अभि ज्यांनी चांगली बॅटिंग केली, एक मोठा फटकाही त्यांच्या बॅटमधून आलाय. 7 वरती बॅटिंग करतायत स्ट्रायकर एंडला जय धुळे तयार. पाठीमागच्या बाजूला दिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. हा डॉट बॉल आलाय. मनसुबे काही वेगळे होते, गोलंदाजीच्या गतीचा इथे वापर करायचा होता, परंतु हे सर्व मनसुबे वैभव यांनी उधळून लावले. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये यांनीच ओसंडून धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 मध्ये संघाला मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत वैभव थेर. पुन्हा होत आहेत तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट आहेत आणि हा बॉल लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, आणखीन एका विकेटचं पतन आणि फलंदाज इथे जय धुळे माघारी. वैभव थेर यांनी संघाला मिळवून दिली आहे दुसरी विकेट. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये रंग भरलेले आहेत. धडाकेबाज गाणी त्यांच्या माध्यमातून. बॉलर तयार वैभव. आडव्या बॅटने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती येतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. एक यशस्वी षटक म्हणायला काय हरकत नाही. टीम स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 साठी वैभव थेर यांनी हे षटक जबरदस्त हाताळलं. कमी धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या अवघ्या तब्बल 3 आणि गडी गारद केले तब्बल 2. या मॅच मध्ये हा संघ पुन्हा एकदा आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहेत धावा 31. विजयासाठी इथून पुढे बनवायच्या आहेत ते समीकरण शिल्लक राहिलेलं आहे तेही 31. येणारे बॉल 18. ऐकूया या गाण्याची कमाल, ऐकूया एक धमाल असं गाणं. अर्धा डाव बाकी आहे आणि अर्ध्या डावामध्ये आतापर्यंत 31 धावा आलेल्या आहेत तब्बल 18 बॉलमध्ये आणि 18 बॉलमध्ये आता तेवढंच समीकरण बाकी राहिलेलं आहे. 18-31 ची गरज आहे. अशी रंगलेली मैदानाच्या आतमध्ये झुंज तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटचा हा रणसंग्राम कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 चा 4था दिवस, शेवटचा डाव. ओव्हर नंबर आता 4 साठी आणलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती आदित्य बडेकर यांनी षटक क्रमांक 2 हाताळलं होतं. 11 धावा दिल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ना ते वैभव थेर यांनी त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परंतु एका बाजूला रोशन मसने एक वरती बॅटिंग करतात, एका बाजूला आबी
देवघरे बॅटिंग करतायत तब्बल 7 वरती. म्हणजे या जोडीकडे ती क्षमता आहे. या जोडीला धावा कुटाव्या लागतील. ज्या प्रकारची बॅटिंग कल्पेश साळुंके यांनी केली त्याच प्रकारची बॅटिंग एकाला करावी लागेल. बॉलर तयार. फुल टॉस बॉल समोरच्या बाजूला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती तत्परतेने येतील. एकच धाब या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. म्हणजे येणारे 17 बॉल विजयासाठी आता धाबा बनवायच्या आहेत 30. हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलेलं आहे. एका चांगल्या आयोजनाखाली संपन्न होणारी कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 आपण अनुभवत आहोत. प्रगल्भाचा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, शुभकाशा ट्रॉफीज, प्रत्येक मॅचला सामनावीराचा पुरस्कार, कॉमेंट्री बॉक्स वेगळा, ग्रामीण टेनिस .in च्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह प्रसारण, डीजेची सुरेल साथ, खेळाडूंना बसण्यासाठी खेळाडू कक्ष, प्रेझेंटेशन बॉक्स, अशा प्रकारचं विश्लेषण आपण या कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 करूया. बॉलर तयार. आदित्य यांचा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने होऊ शकला नाही. इथे आला तो हा डॉट बॉल. मनोबल वाढवणार आहे, याची नितांत गरज आहे. एका बाजूला धावांचा वेग जो वाढला होता ना तो आता कमी केलेला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली होती ना टीम ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव्या टीमने बहारदार होती, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा जोमाने कमबॅक केलं स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 टीमने. कमी गतीचा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. डावी यष्टी वाकवली आहे. फलंदाज क्लीन बोल्ड. टाकलाय गोलंदाजी करताना गोलंदाज आदित्य बडेकर यांनी डावी यष्टी खेळपट्टीपासून वेगळी केली. उजवी झाकली परंतु डावी उघडी ठेवली. अगदी तीच इथे उडवली. महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट मिळाली आहे टीम स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 साठी. परंतु आता तिसऱ्या पंचाकडे आता रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केला जाईल. निर्णय प्रलंबित आहे. त्यानंतर आपण निश्चित करेक्शन करूया. योग्य बॉल आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. त्याच्यामुळे आता या बॉलच्या पाठीमागे मिळाले ती विकेट. डावी यष्टी वाकवली. आदित्य बडेकरांचा जबरदस्त बॉल आणि 5 जल्लोष व्यक्त केला आणि मोठ्या विकेटचं पतन होतं आणि फलंदाज आउट होऊन माघारी जातील आबी देवघरे. आबी देवघरे यांच्याकडे ती क्षमता होती, ती प्रतिभा होती. निश्चित संघाला गरज होती धावांची आणि त्याच वेळेस मात्र मोठा फटका खेळायला गेले आणि माघारी आलेले आहेत. ही एक मोठी विकेट होती ज्यांच्यावरती फार मोठा दारमदार होता या सामन्याचा. ते अभि आता माघारी आलेले आहेत जड पावलांनी. उजवस्टीच्या बाहेर आले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्नांना यश मिळू शकले नाही. परंतु एका बाजूला आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. तेजस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. आता उरलेले आहेत बॉल 15 बनवायचे आहेत विजयासाठी. धावा 30. हे या मॅच मध्ये समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. आता नशिबाच्या भरोशावरती हा सामना सोडून चालणार नाही. चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती आसान, क्योंकि हार काम दोस्तों तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. त्यामुळे इथून पुढे हा सामना नशिबाच्या भरोशावरती सोडून चालणार नाही. तर प्रयत्नवादी व्हावं लागेल. खोलवर टप्प्याचा हा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे मिळाली आहे ती फक्त एक सिंगल धाव. आता समीकरण पुन्हा एकदा 14 बॉल 29 धावींची गरज आहे. आता बॅटिंग टीमला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल कारण ज्या टीमने पहिल्या 2 ओव्हरमध्ये कुठल्या होत्या जबरदस्त धावा त्या संघाला आता धावा मिळत नाहीयेत.
अंगाला भेदणारा बॉल निघालाय थर्ड मॅनला. दोन क्षेत्ररक्षक धावतायत. सीमारेषेलगत बॉल थांबवलाय. बॉलची फेकी केली जाईल. धाबा आता या बॉलच्या पाठीमागे किती मिळतील तर लेग बाईटच्या या धाबा आहेत असं पंचांनी कळवलेलं आहे. 2 धाबा स्कोअर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. स्कोअर बोर्डला पुढे नेऊया. समीकरण आहे आता 13 बॉल 27 धावेंची गरज आहे. असा रंगलेला एक रोमांचक सामना. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय ना, तेजस आणि त्यांच्या सोबतीला रोशन आहेत. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला उत्तर म्हणून आता उभं राहावं लागेल. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. रोशन यांचा हा फटका होता आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त रोशन आणि टीमला मिळेल फक्त एकच सिंगल धाव. आता इथून पुढे आता 12 बॉल शिल्लक राहिलेले आहेत. विजयासाठी बनवायचे आहे 26 धावा. 12-26 चा थरार. कोण जिंकेल हा सामना ऐकूया एक छोटस मधुर संगीत. बारा बॉल आणि विजयासाठी धावा बनवायचे आहे 26. हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलेलं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये फार मोठी उमेद. एका बाजूला रोशन एका बाजूला तेजस या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे. बॅटिंग कडून आणि गोलंदाजी करण्यासाठी या षटकामध्ये निर्णायक षटक आहे जे मॅचला कलाटणी देऊ शकतं. आणि षटक क्रमांक 5 साठी मंगेश यांच्या हाती बॉल सोपवलेला आहे. दोन्ही संघांना याच ओव्हरमध्ये मॅचला कलाटणी द्यावी लागेल. 12 बॉल 26 चा थरार. रंगलेली एक रोमांचक मॅच. कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 चा आपण आस्वाद घेत आहोत. 12-26 चा थरार. स्ट्रायकर एंडला फलंदाज रोशन तयार. नॉन स्ट्रायकर एंडला तेजस. बॉलर आहेत मंगेश. 26-12 12-26 बॉलर तयार. ताकदीचा वापर करत समोरच्या बाजूला खेळलेला स्ट्रोक एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. आता येणारे 11 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 25. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. खुशियां मिलती नहीं मांगने से और मंजिलें मिलती नहीं राह में रुक जाने से. थांबला तो संपला क्योंकि रुका हुआ पाणी एक दिन खराब होता है. त्याच्यामुळे मॅच मध्ये चालत राहावं लागेल. लढावं लागेल. झुंजावं लागेल. 11 बॉल 25 धावेंची गरज आहे. असं म्हटलं जाताना की अपयशाच्या कठीण खडका खालीच यशाच्या पाण्याचा झरा वाहतो. तो आज शोधावा लागेल. वाटा खडतर आहेत परंतु हा खडतर प्रवास आज करावा लागेल. 11 बॉल 25 धावेंची गरज आहे. 11-25 चा थरार. बॉलर तयार मंगेश. आक्रमण केलं या बॉल वरती. क्षेत्ररक्षक येत आहेत. झडप घालतायत. संघासाठी धावा वाचवलेल्या आहेत आणि या बॉलच्या पाठीमागे तब्बल धावा आलेल्या आहेत 2. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. काय क्षेत्ररक्षण केले संघासाठी. काही धावा वाचवलेल्या आहेत. रॉनी काय क्षेत्ररक्षण केलंय. टप्पा पडल्यानंतर पहा बॉल त्यांनी ज्या प्रकारे अडवला. आज संघासाठी मला लढायचंय. मला झुंजायचंय हेच त्यांनी तिकडे दाखवलं आणि आपल्या अंगाच्या साहाय्याने त्यांनी बॉल अडवला. धाबा 2 वाचवल्या. रॉनी तिकडे होते. आता समीकरण काय राहिलंय तर 10 बॉल 23 ची गरज. मंजिल मिलेगी तू रास्ते पे चल तो सही. राह बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि बॅटिंग मध्ये आता चांगली चमक दाखवावी लागेल. फटका खेळलाय. बॉलने गॅप शोधलाय. निघालाय बॉल सीमारेषा दिशेने. हो दिला साधणारा चौकार आलाय. ध्रुवी एंटरप्राइजेस कडव या टीम साठी.
कोणीची गरज आहे. चाहे लंबा हो सफर चाहे अजब हो डगर, अरे मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. 9-19चा थरार. एका बाजूला बॅटिंग मध्ये चांगली चमक तेजस दाखवतायत गोलंदाजी मार्क वरती मंगेश. 9-19चा थरार. वेगाने टाकलेला बॉल, ताकदीचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. बॉल सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी तू थोडा रोमांचकता वाढत चाललेली आहे. आता 8 बॉल 13ची गरज आहे. 8-13चा थरार मैदानाच्या आतमध्ये आता रंग प्राप्त करू लागलेला आहे. या मॅचला आता हळूहळू उधाण प्राप्त होत आहे, कारण सामना तसाच आहे. 18 बॉल 13ची गरज है. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि याच विचारधारेने आता खेळावं लागेल. बॉलर मंगेश तयार. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल, क्रिकेट मध्ये नाहीये गलफान पणाला फारा, मिळालाय तो नशिबाचा चौकार. आता 8 बॉल आणि बीजासाठी बनवायचे आहेत धावा 8. एका बाजूला मंगेश आणि सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली होती. आता पुन्हा एकदा तीच धमक दाखवावी लागेल. जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं, आणि ते इरादे आता मंगेशांना मजबूत ठेवावे लागतील, कारण 8 बॉल 8ची आहे गरज. सामना खेचून आणता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. ताकदीचा वापर केलाय क्षेत्ररक्षक समोर, विकेटचं पतन. आता येणारे 7 बॉल 8ची आहे गरज. धाबा बनवायच्या आहेत 8. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहा रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि तोच मैदानाच्या आतमध्ये जुनून तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच जशी पुढे चालली आहे ना, हृदयाची धडधड 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 आता हळूहळू वाढू लागलेली आहे. काळजाचा ठोका चुकतोय, कारण पुढच्या बॉल वरती दडलंय काय याची उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. 7 बॉल 8ची गरज. मंगेश पुन्हा तयार होतील, ज्यांनी पुन्हा एकदा जोमाने कमबॅक केले तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मंगेश खेडेकर आलेले आहेत. दोन्ही खेळाडू एकाच नावाचे. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतील का? बॅकअपला फार दूरवरून येतील, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि हो 2 धाबा या बॉलच्या पाठीमागे आल्या, म्हणजे येणारे 6 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 6, टेन्शन वाली मात्रा. देव्या डीजे मास्टरना संधी.
6 बॉल 6 धाब्यांची गरज आहे. एका बाजूला ध्रुवी इंटरप्राइजेस कडा विपक्ष स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. निश्चित मैदानाच्या आतमध्ये आबी देवघरे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. संघनायक दोन्ही संघनायकांची तळमळ पहा, कारण दोन्ही संघांना जिंकायचंय. ही तळमळ तुम्हाला पाहायला मिळते. निश्चित काही ना काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न, आपल्या संघाला काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न हे दोन्ही संघनायक करत आहेत. परंतु सामना कोण खेचून आणेल? जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट. एक सामना मला असाच आठवतोय ना, भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका. या मॅच मध्ये साऊथ आफ्रिकेला 6 बॉल 6 धाब्यांची गरज होती. टीम इंडियाला 6 धावांचा बचाव करायचा होता. मोहम्मद अझरुद्दीन यांनी टीम मीटिंग बोलवली. अपयशाची घंटा आपल्या गळ्यामध्ये कोण बांधणार? समोर आले होते गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर. आणि सचिन तेंडुलकर सरांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय टीमला तो सामना जिंकता आला होता. परंतु इथे कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना कोणत्या संघाला जिंकता येईल? बॉलर तयार. यावेळेला हा बॉल पाठवलाय मिड विकेटला आणि झेल निसटलाय. कॅच किती महत्वाची होती. कॅचेस विन द मॅचेस. एक झेल काय करू शकते? तर आता बॉल जो अडवलाय त्यासाठी रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडे. सीमारेषे लगत बॉल योग्य रीतीने अडवलाय काय नाही अडवलाय याची आता पडताळणी केली जाईल. आपण चर्चा करतोय साऊथ आफ्रिकेविरुद्ध भारत आणि सचिन सरांच्या कल्पक बुद्धिमत्तेमुळे भारतीय टीमने तो सामना जिंकला होता. सेप आहे, सेप अडवलेला आहे. त्याच्यामुळे आता 5 बॉल 5 धाब्यांची गरज आहे. या मॅच मध्ये उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. आणि ठोकलाय विजयाचा षटकार आणि अखेरकार हा सामना जिंकलाय ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव्या टीमने. स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 या टीमच्या संघर्षाला सलाम. एका टीमने मॅच जिंकली परंतु एका टीमने मन जिंकली. महत्वपूर्ण सन्मानाकडे आपण जाऊया. आज संपूर्ण दिवसभर ज्यांचा आवाज कर्जत नगरीत घुमला, अर्थातच कोपरकैरणीवरून नवी मुंबईकडून अगदी बिलॉंग करताना दिसून आले एक गोड आवाज या ठिकाणी आपण पाहतोय. निलेशजी मर्डेकर सर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. निलेशजी मर्डेकर या आपण. त्याचबरोबर आपण सामनावीराचा पुरस्कार सर अनाउन्स करूया. आणि ज्यांनी बॅटिंग मधल्या फळीमध्ये येऊन चांगली केली तेजस कोळंबे ठरलेले आहेत सामनावीराचे पुरस्काराचे हकदार. 5 बॉल बनवले त्यांनी 12.